नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद। तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे। सर, यशराज सरांनी ही प्रोजेक्टची फाईल तुमच्यासोबत डिस्कस करून फायनल करायला सांगितली आहे, ती बोलली। तेव्हा कुठे त्याने नजर वर करून तिच्याकडे पाहिलं। तिला पाहून आधी तर तो सरप्राईज झाला, पण नंतर मात्र एक गोड स्माईल आली त्याच्या ओठांवर। चष्मीस? तो खुश होत बोलला आणि त्याच्या चेअरवरून उठून तिच्या दिशेने चालून आला। तशी ती मात्र 2 पावलं मागे सरकली। बिचारीच्या हृदयाची धडधड खूपच फास्ट झाली होती, फक्त त्याच्या त्या नजरेनेच। आता पुढे। तो जसजसा तिच्याजवळ चालत येत होता तिचं हृदय अजूनच जास्त धडधडू लागलं होतं। मागे होत आता ती मागच्या भिंतीला जाऊन टेकली होती आणि त्याने तिच्या आजूबाजूने दोन्ही हात भिंतीवर ठेवून तिला कव्हर केलं होतं। सो चष्मीस, काय म्हणालीस तू? तो तिच्या चेहऱ्याच्या एकदम जवळ येत बोलला। तशी एक थंड हवेची झुळूक स्पर्श करून जावी असं जाणवलं तिला। मी कुठे काय म्हणाले? ती घाबरतच बोलली। एकतर तो इतक्या जवळ होता की तिला आता कसंसच झालं होतं। आत्ता, थोड्या वेळापूर्वी? तो तिच्या पूर्ण चेहऱ्यावरून स्टेअर करत बोलला। हेच की यशराज सरांनी? ती पुढे काही बोलणार त्याआधीच त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवलं। तशी एक सळसळती वीज वाहून गेली तिच्या पूर्ण शरीरातून। नो, त्याच्या आधी काय म्हणालीस? त्याने पुन्हा विचारलं। तशी ती प्रश्नार्थक त्याच्याकडे पाहू लागली, कारण तिला तरी काहीच आठवत नव्हतं की ती ह्याआधी असं काही बोलली होती। ती आठवण्याचा प्रयत्न करत होती, पण नव्हतं आठवत तिला। काय झालं? नाही आठवत? त्याने विचारलं। तशी तिने त्याच्याकडे पाहून नाहीमध्ये मान हलवली, कारण तिला खरंच काहीच आठवत नव्हतं। तसा तो किंचित हसला। सर म्हणालीस तू मला मघाशी। एम आय युअर सर? तो तिच्या गालावरून त्याचं बोट फिरवत बोलला। तसा तिने श्वास आत ओढून घेतला। बिचारीची खूपच अवस्था खराब झाली होती त्याच्या इतक्या जवळ येण्याने, आणि त्याचा तो परफ्यूमचा सुगंध तर जणू तिला वेड लावत होता। पण तरी आता तिने स्वतःला सावरलं। येस, यू आर माय सर, ती खाली मान घालून बोलली। तसा तो तिला पाहतच राहिला। युवी? तो बोलला। हो, मग काय, तुम्हीच तर सांगितलं होतं ना, तुम्ही या ऑर्गनायझेशनचे MD आहात, म्हणजे माझे बॉस आहात, म्हणून मग मला तुम्हाला सर म्हणूनच हाक मारावी लागेल, ती लटका राग दाखवत बोलली। जेव्हा त्यांची टशन होती तेव्हा त्यानेच मुद्दाम तिला छळण्यासाठी हे केलेलं, आणि आजपर्यंत ती बिचारी खरी पण त्याला सर म्हणूनच आवाज देत होती। तो मात्र आता गालातच हसला। बट युवी, तेव्हाची गोष्ट वेगळी होती, पण आता तर तूच माझी बॉस आहेस। कॉल मी आदी डिअर, तो बोलला। पण ती मात्र त्याच्या शब्दांनी हुरळून गेली होती, कारण तो बोलला होता की आता तूच माझी बॉस आहेस। नाही, पण हे ऑफिस आहे आणि इथे मी तुम्हाला सरच म्हणणार, तरी ती लटका राग दाखवत बोलली। युवी प्लीज, निदान आपण दोघे असल्यावर तरी मला तू आधी म्हणून हाक मारू शकतेस, तो बोलला। नाही, ती तरी तिची मान एका बाजूला वळवत बोलली। उगाचच भाव खात होती ती। युवी प्लीज, तो तरी तिला मनवत होता। नो, ती पण अडून होती। तिला आज आयता चान्स मिळाला होता त्याला छळण्याचा, पण ती विसरत होती की बाई, तो ॲडी द प्रिन्स आहे, त्याचं म्हणणं खरं करून घेणारच आहे तो। युवी प्लीज, कॉल मी आदी, आता तो बोलला आणि त्याने तिच्या मानेवर एक किस केला। तशी ती मात्र थरथरू लागली त्याच्या स्पर्शाने। आदी प्लीज, तिच्या तोंडून आपसुकच शब्द बाहेर पडले। तसा तो मात्र गालातच हसला। दॅट्स लाईक माय गर्ल, तो हसून बोलला आणि त्याने पुन्हा तिथेच त्याचे ओठ टेकवले। आदी, काय करतोयस? ऑफिस आहे हे, ती आता कडबडून बोलली। तसं त्याने तिला सोडलं। हो, मग मी कुठे म्हणालो की भाजी मार्केट आहे, तो हसत बोलला आणि त्याच्या चेअरवर जाऊन बसला। त्याचं काम आता झालं होतं, तिने त्याला आदी म्हणून हाक मारली होती,
पण तिने मात्र ह्याचं काहीच होऊ शकत नाही अशी मान हलवली आणि ती पण त्याच्या समोर येऊन बसली. खूप दुष्ट आहेस तू, ती डोळे बारीक करून बोलली. अगं, मी का दुष्ट? मी काय केलं? तो एक भुवई उंच करून बोलला. तुला सगळं तुझ्याच मनासारखं व्हायला पाहिजे असतं ना? ती चिडून बोलली. आता मी काय माझ्या मनाचं केलं? त्याने उलट तिलाच प्रश्न केला. मला किस केला तो? ती गाल फुगवून बोलली. तसा तो हसला. अच्छा, तर ते काय फक्त माझ्याच मनात होतं का? तुला पण तर आवडतं ना माझं असं तुला किस करणं? तो खूपच मिश्किल अंदाजात बोलला. तसा तिच्या तर पोटातच गोळा आला. नाही, असं काहीच नाही आहे, ती खांदे उडवत बोलली. असं? बरं, तुला नाही आवडत ना? मग ठीक आहे, नाही करणार तुला किस. ओके, तो बोलला. तशी ती त्याच्याकडे पाहतच राहिली. मला किस नाही करणार म्हणजे? मग कोणाला करणार आहेस? तिने चिडून विचारलं. तसा त्याने डोक्यावर हात मारला. अगं माझी आई, तुला नाही आवडत तर नाही करणार किस. तुझ्या परमिशनशिवाय असं म्हणायचं होतं मला. दुसरं कोणाला कशाला करू मी किस? तो वैतागून बोलला. तेच तुझ्यासाठी चांगलं आहे, कळलं? ती पण त्याला दम देतच बोलली. तशी त्याने होमध्ये मान हलवली. आधी एक जमाना होता जेव्हा मुली तुला किस करण्यासाठी पागल व्हायच्या आणि आज बघ तुझी काय अवस्था झाली आहे. ह्याच सॅम्पलच्या प्रेमात पडायचं होतं का तुला? आधी वर बघत मनातच बोलला. काही बोललास का? तिने डोळे बारीक करत विचारलं. पण तिची धारधार नजर बघूनच त्याने नाहीमध्ये मान हलवली. बरं, आता ही फाईल डिस्कस करूयात का? तिने विचारलं. तशी त्याने होमध्ये मान डोलवली आणि मग ते त्या फाईलवर डिस्कशन करू लागले. संध्याकाळी इनामदारांच्या घरी युविका फ्रेश होऊन खाली आली होती. ती अक्षताला शोधत होती. तिला विचारायचं होतं की आधीचा बर्थडे कधी असतो. आत्तू, अक्षू कुठे आहे? तिने विचारलं. अगं, इथेच होती आत्ता, लॉनमध्ये असेल बघ. बहुतेक फोन आला होता तिला, आकांक्षा बोलल्या. ओके, युविका बोलली आणि लॉनमध्ये गेली. इथे आदित्य पण फ्रेश होऊन थोडा वेळ बेडवर बसला होता. तोच त्याला रियांशची आठवण झाली, म्हणून मग त्याने फोन घेतला आणि त्याचा नंबर डायल केला. छन से जो टूटे कोई सपना, जग सुना सुना लागे, जग सुना सुना लागे, कोई रहे ना जब अपना, जग सुना सुना लागे, जग सुना सुना लागे रे. कॉलर ट्यून वाजत होती. आधीने पुन्हा एकदा फोन कानावरून काढून नंबर बरोबर डायल केला आहे का ते चेक केलं, पण नंबर रियांशचाच होता. आता हा पुन्हा का देवदास झाला? आधी मनातच बोलला. हॅलो, रियांशचा लो आवाज आला. हे रियांश, ही हार्टब्रेकवाली कॉलर ट्यून का ठेवली आहेस? आता काय झालं तुला असं देवदास व्हायला? आधीने विचारलं. आधी, तुला आता काय सांगू, मेरा पहिला प्यार अधुरा रह गया आधी, रियांश रडून बोलला. तसं आधीने डोक्याला हात लावला. ह्या मुलाचं काहीच होऊ शकत नाही. ओ गॉड, आधीने डोळे गोल गोल फिरवले. बरं, रडू नकोस. आधी काय झालंय ते सांगशील? आधीने विचारलं. त्यावर रियांशने त्याला घडलेलं सगळं सांगितलं. म्हणजे कसं परीने त्याला तिची पूर्ण सॅलरी त्याच्या मॉमच्या उपचारासाठी देऊन टाकली आणि कसं त्याने तिला मुद्दाम त्याच्या लग्नाबद्दल सांगितलं. पण तरी तिला काहीच फरक पडला नाही. उलट ती खुश होती आणि त्या मुलीला भेटायला सुद्धा सांगितलं तिने, आणि म्हणून त्याचा हार्टब्रेक झाला. ओ, असं आहे तर हे. पण लगेच तू गिव्हअप का करत आहेस? मला वाटतंय की तिच्या मनात पण तुझ्याबद्दल नक्कीच फिलिंग्ज असतील. नाहीतर काय एखादी मुलगी अशी तिची पूर्णच्या पूर्ण सॅलरी तिच्या नवीन झालेल्या मित्राला देईल? नाही का? तुला माहीत आहे ना, ह्या मुली अशाच असतात. ह्यांच्या मनात हा असते पण तोंडावर ना. माझ्या चष्मिसचं पाहिलं ना तू, किती त्रास दिला तिने मला एक होकार देण्यासाठी. तू अजिबात होप सोडू नकोस. तिच्या मनात पण हो असेल तर ती नक्कीच जेलस होईल आणि ते एक्सप्रेस पण करेल. डोंट वरी, तू तुझं हे लग्नाचं नाटक तेवढं सुरू ठेव, ओके? आधी बोलला तशी रियांशच्या चेहऱ्यावर एक चमक आली. खरंच आधी, असं होईल? त्याने विचारलं. हो, होईल. जर तिला पण तुझ्याबद्दल खऱ्या फिलिंग्ज असतील तर नक्कीच होईल, आधी त्याला आश्वस्त करत बोलला. तशी त्याच्या चेहऱ्यावर पण एक स्माईल आली.
थँक्यू सो मच आदी. रियांश खूपच खुश होत बोलला. बरं ऐक ना रियांश, आपल्याला त्या दिव्याला कॉल करायचा आहे तुझ्या फोनवरून. लक्षात आहे ना तुझ्या? आदीने विचारलं. हो आहे लक्षात. कधी करायचा? तू इथे येशील की मीच येऊ तिकडे? रियांशने विचारलं. नाही नको, इथे नको. उद्या मी घरी येईन तुझ्या, तेव्हा करू आपण तिला कॉल, आदी बोलला. ओके देन, सी यू टुमारो. रियांश बोलला. मग थोडंसं बोलून त्यांनी फोन ठेवून दिला. इथे युविका अक्षताने फोन ठेवण्याची वाट बघत होती, पण तिने काही अजून फोन ठेवलाच नव्हता. ती तशीच लॉनमध्ये बसून होती. हाय युवी. अक्षताचा फोन झाला होता आणि तिने युविकाला आवाज दिला. हाय, झालं बोलून? युवी बोलली. हो अगं, अनयशी बोलत होते म्हणून वेळ लागला. पण आज तुला कसं काय वेळ मिळाला माझ्याशी बोलायला? अक्षू बोलली. असं काही नाही अगं, ते ऑफिसमुळे थोडं बिझी असते, बास, युवी बोलली. इट्स ओके युवी, मी सहजच बोलले अगं, आय कॅन अंडरस्टँड, अक्षता बोलली. त्यांनी अशाच थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. पण जे युवीला तिला विचारायचं होतं ते आता कसं विचारू हा प्रश्न पडला होता युविकाला. सरळ सरळ तर ती विचारू शकत नव्हती. कसं विचारणार ना? पण जाणून घेणं तर गरजेचं होतं. नाहीतर ह्या आदित्यचा काही भरोसा नव्हता. कोणत्याही दिवशी आज माझा बर्थडे आहे सांगून त्याला तिला किस करायला भाग पडलं असतं त्याने. पूर्ण ओळखत होती ती तिच्या आधीला. अक्षू, मला सांग, घरातल्या सगळ्या जणांचे बर्थडे कधी असतात? युवीने शेवटी कशीबशी हिंमत करून विचारलंच. तशी अक्षू तिच्याकडे पाहतच राहिली. सगळ्यांचे बर्थडे? की फक्त दादाचा बर्थडे कधी असतो हे जाणून घ्यायचं आहे हां? अक्षताने तिची फिरकी घेत विचारलं. त्याचा बर्थडे माहीत आहे मला अगं, पण घरातल्या बाकीच्यांचे पण माहीत असायला हवे ना, ती बोलली. ओके ओके, असं सांगून अक्षता तिला सगळ्यांच्या बर्थ डेट सांगू लागली. पण ती ज्याची आतुरतेने वाट पाहत होती त्याची बर्थ डेट काही तिने अजून सांगितली नव्हतीच. झालं, कळल्या सगळ्यांच्या बर्थ डेट? हॅपी? अक्षता हसून बोलली. अगं, सगळ्या कुठे झाल्या अजून? आदित्य सरांची बर्थ डेट तर सांगितलीच नाहीस तू, युविका बोलली. ओह, ब्रोची राहिली का? पण तुझा तर बॉस आहे ना तो, मग तुला माहीत असायला हवी होती त्याची बर्थ डेट, अक्षू बोलली. तशी युविका मात्र दचकली. अगं चिल, मस्करी करत होते. ब्रोचा बर्थडे तर नेक्स्ट वीकमध्येच आहे, 20th, अक्षू बोलली. पण इथे युविका मात्र आवासून तिच्याकडे पाहू लागली. नेक्स्ट वीक? तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले. बिचारीला आता भलतंच टेन्शन आलं होतं. तिला वाटलं होतं की त्याच्या बर्थडेला अजून अवकाश आहे, पण नाही. ह्या 3-4 दिवसात त्याचा बर्थडे होता आणि त्याची डिमांड आठवून तिची तर धडधड आत्ताच फास्ट झाली होती. रात्री सगळे डिनरसाठी डायनिंग टेबलवर जमले होते. युविका आणि अक्षय दोघेही आजूबाजूला बसले होते आणि युवीच्या बरोबर समोर आदी बसला होता. तिने नजर वर करून पाहिलं तर तो तिलाच पाहत होता. जशी त्याची आणि तिची नजरानजर झाली, तिची नजर त्याच्या नजरेत आपोआपच अडकली. काहीतरी होतं त्याच्या नजरेत जे नेहमी तिला त्याच्याशी बांधून ठेवत असे. वाव, आज पनीरची भाजी, अक्षता बोलली. तशी तिची तंद्रे भंगली आणि तिने त्याच्यावरून नजर हटवली. तो मात्र गालातच हसला. सगळेजण जेवत होते, पण हे 2 लव्ह बर्ड्स मात्र एकमेकांना चोरून बघत होते. तो नजरेनेच तिला सांगत होता की रात्री मला भेट म्हणून, पण ती मात्र त्याला नाहीमध्ये मान हलवून नकार देत होती. प्लीज, तो केविलवाणा चेहरा करून तिला विनवत होता, पण ती मात्र हसून नाहीमध्ये मान हलवत होती. युवी, काय झालं? एकटीच का हसतेस तू? बाजूला बसलेल्या अक्षयने तिला विचारलं. तशी ती मात्र चोरी पकडली गेल्यासारखी स्तब्ध झाली. नाही, काही नाही, ते असंच, तिने सारवासारव केली आणि एकदा पुन्हा समोर पाहिलं. पण आधी मात्र चुपचाप त्याचं जेवण जेवत होता. तिने त्याला एक रागीट लूक दिला, पण त्याने मात्र इकडे तिकडे पाहिलं आणि हळूच तिला डोळा मारला. तशी ती मात्र अजूनच गडबडली आणि खाली मान घालून जेवू लागली. आता सगळ्यांची जेवणं आटोपली होती. थोडा वेळ सगळे लिव्हिंग रूममध्ये बसले होते, पण जसा टाईम झाला सगळे आपापल्या रूममध्ये झोपायला जाऊ लागले. आधीने नजरेनेच तिला सांगितलं की माझ्या रूममध्ये ये, पण मॅडमने सरळ नाहीमध्ये मान हलवली आणि तिथून उठून गेली. आधी पण तिच्या पाठीपाठी गेला.
ती तिच्या रूमच्या दिशेने जातच होती की अचानक तिचा हात ओढला गेला आणि ती त्याच्या छातीवर येऊन आदळली होती. हे इतक्या फास्ट झालं की तिला काही कळलंच नाही. तिने हळूहळू नजर वर करून पाहिलं तर समोर त्याचा चेहरा दिसत होता आणि ती त्याच्या मिठीत होती. त्याने पॅसेजच्या एका कोपऱ्यात तिला कव्हर केलं होतं. आदी, काय करतोय? सोड मला, ती बोलली. मी सांगितलं होतं ना माझ्या रूममध्ये ये, मग का नाही आलीस तू? त्याने विचारलं. कशी येणार होते मी आदी? ती वैतागून बोलली. जसं आता मी तुला भेटलो तसंच, तो बोलला. पण आदी, ती पुढे काही बोलणार त्याआधीच त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवलं. युवी, आपलं नातं पुढे नेण्याआधी काही गोष्टी आहेत ज्या मला क्लिअर करायच्या आहेत. पुढे जाऊन ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या दोघांच्या नात्यात कोणतेच प्रॉब्लेम आलेले मला नाही चालणार. कोणत्याही कारणासाठी मी तुला नाही गमवू शकत. मी तुझ्याशिवाय आता एक क्षणही नाही राहू शकत युवी. प्रॉमिस मी की काहीही झालं तरी तू मला नाही सोडून जाणार. तो खूपच भावूक होत बोलत होता. तशी तिने पटकन पुढे येऊन त्याला मिठी मारली. मी कधीच तुला सोडून जाणार नाही आदी. मी स्वतःच तुझ्याशिवाय आयुष्य जगण्याचा विचार पण करू शकत नाही, ती बोलली. तशी त्याच्या चेहऱ्यावर पण एक स्माईल आली. पण आदी, तुला असं काय क्लिअर करायचं आहे? तिने विचारलं. कारण नाही म्हटलं तरी तिला पण आता टेन्शन आलं होतं की आदी नक्की कशाबद्दल बोलतोय. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.